मंत्री सुद्धा येताना पाहायला मिळतात. ठाकरे गटाचे काही आमदार सुद्धा यामध्ये सुनील प्रभू असतील, अनिल परब असतील, हे सुद्धा या ठिकाणी दादांना शेवटचा निरोप देण्यासाठी पोहोचलेले आपल्याला पाहायला मिळतात. माणिक कोकाटे सुद्धा या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि असंख्य कार्यकर्ते सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत. राजू, आणि आत्ताच आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती दृश्य पाहतोय की नितीन गडकरी सुद्धा पोहोचलेले आहेत. अर्थात ते शरद पवारांना सुद्धा आधी भेटतील, केंद्रीय मंत्री आहेत आणि पवार कुटुंबासोबत राज्यातल्या अनेक राजकीय नेत्यांचे हे कौटुंबिक पातळीवरचे जिव्हाळ्याचे संबंध राहिलेले आहेत आणि ते राजकारणापलीकडचे संबंध आहेत. त्यामुळे पवार कुटुंबियांवरती जेव्हा अनपेक्षितपणे हा मोठा आघात झालाय अजितदादांच्या जाण्याचा, तेव्हा त्यांना सावरण्यासाठी, धीर देण्यासाठी मग ते ठाकरे असोत, गडकरी असोत, पक्षापलीकडे नाती जपत ही सगळी मंडळी हजर राहिल्याचं आपल्याला दिसते. अश्विन, खरंय, जसं तू म्हणालीस की म्हणजे राजकारण, निवडणूक, आरोप प्रत्यारोप एका बाजूला असतात, पण इतकी वर्ष जेव्हा तुम्ही सातत्याने एकत्र असता आणि खास करून अजित पवारांचं जे स्वभाव विशेष होता, मोकळा ढाकळा, जे काय ते मनात बोलून टाकून त्याच्यानंतर पाठीकोरी आणि मग दुसऱ्या दिवशी परत त्याच काय म्हणू आपण दिलखुलासपणे भेटणं, तर मला वाटतं की ते जे आहे ना, ते आज प्रत्येकाच्या मनामध्ये त्या आठवणी येत असणार. आणि अनेक मंडळी आहेत इकडे, वेगवेगळ्या पक्षातली आहेत, त्यांच्या पक्षातली तर आहेच, म्हणजे राष्ट्रवादीचे 2 पक्ष झाल्यानंतर जे राजकारण सगळं झालं ते सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं, त्याच्याबद्दल काय आता वेगळं सांगायची गरज नाही. पण तरी देखील ती मंडळी देखील जेव्हा आज एकत्र तिकडे आहेत, त्यांच्याही मनामध्ये हा भाव आहे की या माणसाकडनं आपण एवढ्या गोष्टी शिकलो, या माणसाने आपल्याला आपल्या पूर्ण करिअरमध्ये, आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये ज्या पद्धतीने हात दिला, ज्या पद्धतीने काही गोष्टी बारकावे सांगितले, अनेक आमदारांच्या, अनेक मंत्र्यांच्या प्रतिक्रिया आपण कालपासून बघतोय ना, की म्हणजे केवळ जनसामान्यच नाही, आपण एक प्रतिक्रिया करण्याच्या पद्धतीतून खूप शिकायला मिळत होतं. आणि एक महाराष्ट्राची जाण असलेला नेता आज आपल्यातनं निघून गेला. खरोखर त्यांचे आमचे पारिवारिक संबंध होते आणि अजूनही मनाला पटत नाही की आज दादा. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्री देखील आपल्याला दिसतात या दृश्यांमध्ये. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोघंही पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये विद्याप्रतिष्ठानच्या मैदानामध्ये हे दोघे पोहोचतील. निलेश बुधावले याबद्दलचे अधिक अपडेट देतील. निलेश, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आता पोहोचले आहेत बारामती. अश्विन, आता पोलिसांची एक तुकडी देखील या ठिकाणी आलेली आहे. शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार पार पडणार आहेत. तत्पूर्वी ही पोलिसांची तयारी सुरू आहे. दुसरीकडे पार्थिव देखील काही क्षणांमध्येच आता या ठिकाणी पोहोचेल. गृहमंत्री अमित शहा साधारणपणे 11च्या दरम्यान पोहोचतील आणि त्यानंतर अंत्यसंस्काराचे जे अंत्यसंस्कार सुरू होताना दिसतील. आता जर आपण पाहायला गेलं, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री बारामतीत येत आहेत. यासोबतच अनेक मान्यवर देश विदेश राज्यभरातील वेगवेगळ्या राज्यातील लोक देखील या ठिकाणी आहेत. गोव्याचे मुख्यमंत्री या ठिकाणी काही वेळापूर्वीच आलेत, प्रमोद सावंत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील या ठिकाणी आलेले आहेत आणि अजित पवारांच्या या ठिकाणी जे फोटो ठेवण्यात आलेले आहेत त्याचा या ठिकाणी ते अभिवादन करतायत. त्यानंतर आता या ठिकाणी पार्थिव आणलं जाईल आणि त्यानंतर अंत्यसंस्कार जे आहेत ते सुरू केले जातील. गृहमंत्री अमित शहा हे 11 वाजेपर्यंत पोहोचतील. त्यानंतर गृहमंत्री अमित शहा पुण्यातनं निघाल्याची माहिती मिळते. सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सर्वजण बारामती एअरपोर्टवरती पोहोचल्याची माहिती आहे. आपण या संदर्भातले अपडेट जाणून घेण्यासाठी आफ्ताबकडे जातोय. आफ्ताब, विमानतळावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्यासह मंत्री जयकुमार गोरे या सगळ्यांचं आगमन झालेलं आहे. काही वेळातच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील बारामती विमानतळावरती पोहोचतील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार होणार आहेत, त्या ठिकाणी जातील. सगळी सीआयएसएफची व्यवस्था असेल, केंद्रीय व्यवस्था सुरक्षा यंत्रणा असेल, त्यांचा ताफा जो आहे तो या ठिकाणी पाचारण करण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बारामती विमानतळावर पोहोचले आणि काहीच वेळात अमित शहा या ठिकाणी पोहोचतील आणि सर्व मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये अमित शहा जे आहेत ते अंत्यविधीसाठी काही वेळामध्ये बारामती विमानतळावरून निघतील. आफ्ताब, याबद्दलचे अपडेट वेळोवेळी जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. अश्विन, खरं तर गेल्या जवळपास 2022 सालापासनं आपण हे चित्र, म्हणजे तिघांचं चित्र एका फोटोमध्ये आणि त्या तिघांची एक फ्रेम, मग ती प्रेस कॉन्फरन्स असो, विविध विकास कामांच्या उद्घाटनाचा प्रसंग असो, एखादा सुंदर फोटो असो, हे तिघे एकत्र त्या फ्रेममध्ये दिसायचे. म्हणजे ज्यामध्ये अजित पवार होते, ज्यामध्ये एकनाथ शिंदे असायचे आणि ज्यामध्ये देवेंद्र फडणवीस असायचे.
पण ही फ्रेम आता दुभंगलेली आहे, ती फ्रेम पुन्हा सांधू शकली जाणार नाही. या फ्रेममध्ये तिघे जण एकत्र कधीच दिसू शकणार नाही अशी भावना सुद्धा कालपासून अनेक जण व्यक्त करतात. कारण मधल्या काळामध्ये म्हणजे 2022 पासून या विधानसभेच्या निवडणुका होईपर्यंत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार दोघांनी उपमुख्यमंत्री म्हणून एकत्र काम केलं. एकनाथ शिंदे तेव्हा मुख्यमंत्री होते. 2024ला जेव्हा विधानसभेच्या निवडणुका झाल्या, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनले, अजित पवार एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री झाले. पण या तिघांची काम करण्याची पद्धत, या तिघांचं कॉर्डिनेशन, या तिघांच्या कामाचा वेग, तिघांच्या कामाचा झपाटा याची सातत्यानं चर्चा झाली. पण या तिघांचा एक साथीदार आज मात्र त्यांना कायमचा सोडून गेला आणि त्याची सल, त्याची बोच, त्याची वेदना ही अर्थातच देवेंद्र फडणवीस असो, एकनाथ शिंदे असो, त्यांच्या देहबोलीतनं, त्यांच्या प्रत्येक वाक्यातनं, त्यांच्या संवादातनं कालपासून आपल्याला जाणवते. खरं आहे. आणि कालपासून म्हणजे आपण काही त्यांचे जुन्या भाषणातले काही त्यांचे किस्से म्हणूया आपण किंवा काही त्यांचं मनोगत आहे, त्याच्यामध्ये देखील अजित पवारने आता तू जो उल्लेख केला तसंच सांगितलं होतं की आमची रिक्षा जी आहे ती सुसाट चाललेली आहे. म्हणजे देवेंद्र फडणवीस ड्रायव्हिंग सीटवर आहेत, माझ्या बाजूला मागे आम्ही बसलोय, माझ्या बाजूला आहेत एकनाथ शिंदे आणि मी इकडे, आणि आमची तिघांची रिक्षा ही सुसाट सुटलेली आहे असं त्यांनी त्या आशयाचं, म्हणजे जे तिघांचं बॉन्डिंग आपण म्हणतोय किंवा तिघं जण मिळून ज्या पद्धतीने राज्याचा कारभार करत होते, तर ते त्यांनी देखील काही कार्यक्रमांमध्ये किंवा आपल्या मनोगतामध्ये हे बोलून दाखवलं होतं. कारण इतकी वर्ष जेव्हा तुम्ही सातत्याने एकत्र राहता आणि खास करून आता सत्तेमध्ये एकत्र होते, एकमेकांसोबत कॅबिनेट बैठका असतील किंवा जसा तू उल्लेख केलास विकास कामांचं भूमिपूजन असेल, उद्घाटन असेल, अनेक किंवा कदाचित काही अशा बैठका असतील की ज्याच्यामध्ये मोठा निर्णय घ्यायचा आहे, तर प्रत्येक वेळी हे तिघं एकत्र असायचे आणि तोच एक संदर्भ त्याच्यामध्ये या वेगळ्या अंगाने जरा आला होता. आणि आज नक्कीच जसं तू म्हणालीस या दोघांना ही अनुपस्थिती प्रचंड जाणवणार आहे. जेव्हा जेव्हा इथून पुढे ते मिटिंग्सना जातील, काही मोठा निर्णय घ्यायचा असेल, काही सल्लामसलत करायची असेल, कारण इतका प्रदीर्घ अनुभव अजित पवारांना होता या सगळ्या प्रशासनाचा. म्हणजे खासदारकीपासून ते थेट म्हणजे खासदारकी त्यांनी अनुभवलेली आहे, खासदारकीचा अनुभव आणि इकडे राज्यातला अनुभव. तर या दोघांनाही किंवा दोघंच नाही तर कॅबिनेटमधल्या सगळ्या सहकाऱ्यांना देखील ती अनुपस्थिती जाणवली. आणि प्रशासनावरची पकड अजितदादांची अमेझिंग होती. म्हणजे त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नव्हतं की प्रशासकीय काम कसं करावं. म्हणजे त्यातले बारकावे, आता कालच एक व्हिडिओ सोशल मीडियावरती पाहिला की एक बहुतेक कुठला तरी इमारतीचा किंवा कुठला तरी प्रोजेक्टचा तो मॅप होता आणि अजित पवार तिथल्या इंजिनियर आणि अधिकाऱ्यांना सांगत होते की तुम्ही इथे असं करायला पाहिजे होतं, तिथे तसं करायला पाहिजे होतं, ही गोष्ट जर अशी केली असती तर ती जास्त योग्य झाली असती. दादा शेवटचं वाक्य एक म्हणाले सुद्धा की म्हणजे आम्हाला शिकण्याची संधी, जास्त शिकण्याची संधी मिळाली नाही, पण जर का आम्ही जास्त शिकलो असतो तर आम्हीच इंजिनियर वगैरे झालो असतो. तर दादांचं प्रत्येक कामातलं जे समर्पण होतं, म्हणजे फक्त काम करायचंय, आपण नेते आहोत म्हणून ते काम करणं किंवा त्याच्यावरती टिकमार्क करणं हीच त्यांची भूमिका आणि भावना नव्हती. तर त्यांचं ते कामातलं समर्पण हे सगळ्यांना जास्त आकर्षित करायचं. म्हणजे झोकून देऊन एखादी गोष्ट करणं, प्रोजेक्टवरती मन लावून काम करणं, ते प्रोजेक्ट पूर्ण झालं की त्याचा फॉलोअप घेणं. सचिन अहिर बोलतात. अत्यंत तीव्र भावना आहेत आणि दुःखद घटना आहेत आणि मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये त्यांच्या या व्यक्तिमत्वातला, त्यांच्या या स्वभावामध्ये, त्यांच्या या काम करण्याच्या प्रणालीमध्ये कुठचीही तोड होऊ शकत नाही. म्हणजे आपण बोलतो ना नो रिप्लेसमेंट, म्हणजे कोणीही पर्याय त्यांच्यासारखा होऊ शकत नाही. मला वाटतं एक मोठा आघात या चळवळीला, या विचाराला आणि विशेषतः दादांच्या जाण्यामुळे ही पोकळी निर्माण झालेली ती मला असं वाटतं या राज्यामध्ये आणि देशामध्ये कोणी भरून काढू शकणार नाही. कालच उद्धवजी, आदित्यजी, आम्ही सर्वजण ज्यावेळी सहकुटुंब त्यांना भेटायला गेलो तर एक वेगळं वातावरण आणि एक वेगळं भावना त्यांनी पण व्यक्त करताना हेच सांगितलं की हे सर्व प्रकार बघितल्यानंतर निशब्द होऊन जातो आपण की असं हे कसं शक्य आहे. आणि असंही आता वाटते की मग कुठेतरी दादा येतील आणि दादा बोलतील की नाही काय तुम्ही लोक करता, मी आहे. मला असं वाटतं खूप जुन्या आठवणी माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या आहेत, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली मी राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे, आमदार म्हणून काम केलेलं आहे. आमची राजकीय जीवनाची सुरुवात देखील त्यांच्या समोर झालेली आहेत. अनेक ऊन पाऊस वारे त्यांनी बघितले, पण एक संघर्ष योद्धा म्हणून त्यांनी आजपर्यंत जो काम केलेलं हे खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि महाराष्ट्रामध्ये ही जी पोकळी आहे ही मला वाटते भरून निघणार नाही. व्यक्तिशः माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या वतीने तर एक